पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हे मुक्ते मुक्ते, अगं छोटे मालक सापडले का? अख्खं गाव शोधलं, कुणीच सापडेना। असतील असतील, नदीवर नाही तर डोंगराकडे गेले असतील। अहो पण एवढ्या सकाळी? अगं काय पाय मोकळे करायला, मोकळे हवा खायला जात नाही का माणूस? नाही तर फोटो काढायला गेले असतील ते। काय ग? इथं काय? मुक्ते, ए मुक्ते, आले। काय झालं बघ? काय झालं आई? अगं त्यांनी आणलेली साडी आणि मंगळसूत्राची पिशवी पण जागेवर नाहीये। अरे त्यांनी माये घातलेले कपडे इथंच आहेत। पण त्यांचे कपडे नाही दिसत आहेत। मला न सांगता कसे निघून गेले? माझ्याकडे त्यांचा फोन नंबर पण नाहीये। अण्णा तुमच्याकडे कसं असेल? याचा अर्थ ते सोडून गेले मला। अगं मुक्ते, उगा काहीतरी अशुभ बोलू नकोस। मग काय बोलू आई? तुला दिसत नाहीये का ते इथे नाहीयेत कुठं? विचार बदललाय त्यांचा, गेले ते। तुम्हाला मला कोणाला न सांगता गेले। पोरी, उगीच अंदाज बांधून मोकळी होऊ नकोस। असते इथंच कुठेतरी, आपण त्यांची जरा वाट पाहायला पाहिजे। कुसुम, तू चहा कर, सगळ्यांसाठीच ठेव। हा, मला नको चहा। जोपर्यंत ते परत येत नाही तोपर्यंत मी आता पाणी पण पिणार नाही। ते का गेले असतील? आजीला पण याला नाही म्हणून सांगितलं, नाराज झाले असतील का? किंवा स्वतःच्या नकाराला वैतागले असतील, असंच झालं असणार आहे। आम्ही का? तुम्ही समधीजण कवा आला? काल रात्रीच आलो आम्ही। हो, बरं केलं सा। काय जावई बापू, बरं हाय ना समद? हो अगदी मजेत आहे। अगो बाया 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 बाया, जया चांगलीच मोठी झाली की। हो झाले, आता काय करणार? समधीजण आला ते बरं झालं। आता आलाच हायसा तर राहावा 4 दिवस। एवढं अवघडून बोलायची काही गरज नाहीये। नाही नाही, इथे जे काही घडलंय ना ते आम्हाला सगळं कळलंय, आणि आता ते नीट मार्गी लागेपर्यंत आम्ही काय आता हे घर सोडणार नाही। बर आजी हाका मारत होतात का मला? हे बघ, लगेच जा आणि एक ताट, तांदूळ, कर्रा, दिवा हे समद घेऊन ये। काय पूजा घालायची आहे का? गुरुजींनी लिस्ट दिली आहे का तुम्हाला? अगं बाई, आपल्या लक्ष्मीच्या घर प्रवेशाची तयारी आहे। हा? लक्ष्मी? कोण लक्ष्मी? कोण लक्ष्मी? अगं आपली मुक्ता। मुक्ताच्या घर प्रवेशाची तयारी आहे। म्हणजे ती आज घरी येते का? वय, आज यावी अशी माझी लई इच्छा आहे बघ। आणि आज जरी नाही आली ते उद्या नक्की येणार ती।
सारंग तिला घेऊनच येणार आहे, बघ तू. अगं बघत काय बसलीस, जा ना. म्हातार चढ लागलाय का ग तुला? ए अंबिका, नीट बोल माझ्याशी. अंबिके, म्हातारीचा आवाज जरा जास्तच वाढत चाललाय असं वाटत नाही? आजी, आजी हे सगळं सामान आणलंय बघा. तुमच्या खोलीत आणून ठेवू का? हा, माझ्या खोलीत नेऊन ठेव, जा. हो हो, ठेव ठेव, म्हातारीच्या खोलीत नेऊन ठेव. म्हणजे त्या सामानासकट म्हातारीलाही परत एकदा डांबून ठेवते. ती परत एकदा तिचा बाहेरचा प्रवेश बंद करून टाकते. नको जास्ती अक्कल शिकवूस, गप्प बैस. काय चाललंय हे सगळं? हे सगळं घेऊन तू कुठे चाललीस? नाही ते म्हणजे मी सांगितलंय, या घरच्या सुनेची घर प्रवेशाची तयारी आहे. कोण घरची सून? कोण घरची सून? मुक्ता सोडून कुणाची लायकी आहे का या घरची सून व्हायची? दिवसा पण स्वप्न पडायला लागली तुला? हा, त्या मुक्ताची या घरची मोलकरीण व्हायची सुद्धा लायकी नाहीये. आणि ए, तुला कुणी अधिकार दिला ग मुक्ताचा गृहप्रवेश करणार म्हणे? अगं तुला अधिकार सोड, तू विधवा आहेस. विधवा हे विसरलीस वाटतं. विधवा असो वा नसो, ही बाई मुक्ताच्या गृहप्रवेशाची स्वप्न बघू कशी शकते? अहो आत्या, तुम्ही कधी आलात? सॉरी मी तुम्हाला नाही पाहिलं. अगं ते जाऊ दे, पण मी हे काय बघतेय? अगं माझ्या प्रेमळ कुटुंबासोबत हे काय होतंय सगळं? किती सहन करायचं अजून मला? अगं आत्या, तू शांत हो, काळजी नको करूस. हा, होईल सगळं ठीक. हॅलो दादा, जरा चौकात या ना. कर कर, फोन कर. तुम्हाला काय करायचं ते करा, मी नाही घाबरत कुणाला. रेणुका, या बेडकाला दात केव्हापासून फुटले ग? ए अंबिका, काय झालं? हिची हिम्मत बघा, मुक्ताच्या गृहप्रवेशाची तयारी करतीये. करू दे. गृहप्रवेशाची तयारी करू दे. मुक्ता इथपर्यंत पोहोचलीच तर खुशाल करा तिचा गृहप्रवेश. कारण मी त्याआधीच तिच्या वरच्या प्रवेशाची तयारी करून आलो. हा, आणखीन एक, गृहप्रवेशाची तयारी सुरू ठेवा. आर्या येईल तेव्हा त्या तयारीचा उपयोग होईल. सारंग जवळ मुक्ता संकट आहे ना, तवर तिला काय बी होणार नाही. या घरात मुक्ताच सून म्हणून येणार. अरे दादा, ही बाई कुठल्या अधिकाराने एवढं सगळं बोलतेय? सारंगची सुद्धा सावत्र आजी आहेस तू, विसरू नकोस. वय हा, आणि सारंगला तुम्ही सवती वागणूक देताय, त्याचं काय? दादा, मी तुम्हाला आणि घरातल्या प्रत्येकाला स्पष्ट सांगते, मुक्ता जर या घरात आली तर मी इथे राहणार नाही. मी हे घर सोडून कायमची निघून जाईन.
काळजी करू नकोस, तशी वेळच येणार नाही. आणि आलीच तर त्याचा बंदोबस्त कसा करायचा तो मी करेन, कुठल्याही थराला जाऊन. मुक्ता लवकरच येणार आहे. सारंग तिला या घरात आणल्याशिवाय राहणार नाही. आणि या धमक्या देणारे तो यांचंच रक्त आहे हे विसरताय तुम्ही. वैजंती, अगं मी विधवा असल्याचं, सवती असल्याचं सांगून हे समधीजण मुक्ताच्या घर प्रवेशापासून लांब ठेवतायत. पण तू मागं हटू नकोस, तू मागं हटू नगस. ए, बाबू, एक छोट्या मालकांना बघितलं का आमच्या? नाही. तो गेली असतो. ए पांडू, अरे ते आमच्या मालकांना बघितलं का? छोट्या मालक. हो आत्माराम, तुमचं पाहुणा आज पहाटे पहाटे गावाबाहेर जाताना पाहिलं मी. बरोबर. मुक्ता, याचा अर्थ सरळ आहे. अगं छोटे मालक त्यांच्या घरी परत गेलेत. अगं पण आता चल, झालं ते बरं झालं. अगं काय त्यांचं नशीब इथं नव्हतंच. नाही अण्णा, असं नाही होऊ शकत. त्यांचं प्रेम खोटं नव्हतं, मावा पण नाहीये. ते माझ्यासोबत असं नाही वागू शकत. ते मला न सांगता कसे जाऊ शकतात? मला सगळं सांगायचे, माझी सतत बोलायचे. मी बोलत नसताना पण आसपास घुटपळत बोलत राहायचे. ते त्यांचं कितीदा मन दुखावलं, किती वेळा अपमान केला, तरी बाहेर कधीच राग नाही ठेवला, की रुसले पण नाही. मग ते मला न सांगता कसे जाऊ शकतात? मुक्ता, भानावर येतो. काय चाललंय तुझं? काय झालंय तुला? त्यांनी त्यांच्या घरी निघून जावं असा हट्ट तूच करत होतीस ना. यातच सगळ्यांचं भलं आहे हे पण तूच म्हणत होतीस ना. आणि आता तू हे काय बोलू राहिली? अण्णा, आज मी जे बोलते ते छोटे मला कायम माझ्या डोळ्यात पाहिजे. आज पहिल्यांदा डोळ्यातलं माझ्या ओठांवर आले. त्यांना घरी जायचं असेल तर जाऊ द्या, पण नातं असं सहजासहजी नाही ना तुटू शकणार. माझ्या मनात त्यांच्या विषयीचं प्रेम असंच नाही ना संपवता येणार अण्णा. अजून दिवस जायचंय. घरी चल, आपण वाट बघूया ना. सध्या तरी तेवढंच करू शकतो आपण. चल चल. आशा, ते समजा घर प्रवेशाचं सामान वैजंतीकडे देऊन टाक लगेच. आहे मी इथे आहे. मलाही बघायचंच आहे माझ्या विरोधामध्ये जाण्याची हिंमत कोणाकोणामध्ये आहे ते. वैजंती, आता कुणाला घाबरायचं नाही. बाईच्या ठाम निर्णयापुढं भल्या भल्यानी गुडघं टेकल्यात.
काहीही झालं ना तरी आम्ही तिला या घराची पायरी चढूच देणार. सो तू सुद्धा तुझ्या मनातून तिला सून बनवण्याचा विचार काढून टाका, नाहीतर मी हे घर सोडून कायमची निघून जाईन, हे लक्षात ठेव. मुक्ताचा घर प्रवेश तूच करणार आहेस. आशा, दे त्या ताट तिच्याकडं. हो पुढं. मी तुम्हाला आणि घरातल्या प्रत्येकाला स्पष्ट सांगते, मुक्ता जर या घरात आली तर मी इथे राहणार नाही. अगं अशी काय उभी राहिलीस पुतळ्यागत? अगं हो पुढं, घे हातात ना तिच्या ताट. आनंद झाला मला. त्या म्हातारीच्या वेड्या हट्टाला कोणीही प्रतिसाद दिला नाही. ठीक आहे, उशिरा का होईना अक्कल आली. अरे वा, छान ताट तयार केलंय. हे ताट जर मुक्तासाठी तयार केलेलं असेल तर त्याची खरी जागा ही आहे. अगं वैजंती, तुझ्या समोर त्याने थाळी फेकली आणि तू काय बी केलं नाहीस. अगं काय झालंय तुला वैजंती? एवढी साधी गोष्ट कळत नाहीये का तुला? ती काहीच बोलत नाहीये ह्याचा अर्थ तिला सुद्धा मुक्ता या घरची सून म्हणून नकोय. बरं झालं बाई वहिनी तुम्ही हा निर्णय घेतलात.
मला तर बाई ना टेन्शनच आलं होतं. नाही म्हणजे माझं तसं काही नाही, पण आता सगळे शहाणे झालेत, तेव्हा सासूबाई तुम्ही सुद्धा शहाण्या व्हा. अगं कसं सांगू तुम्हाला, तुमचा माझा शहाणपणा या मुक्ताला घरात आणण्यातच आहे. जो शहाणपणा सारंगने केलाय तो या मुक्ताला घरी घेऊन येणारच. दुनिया किती बी विरोधात जाऊ दे, मी मुक्ताचा घर प्रवेश करणार म्हणजे करणारच.